हाय, वेलकम टू लाईफ विथ श्वेता या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे ओल्या नारळाच्या करंज्या, ज्या एकदम पारंपरिक, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणाऱ्या अशा होतात आणि त्या पण मी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे। जर तुम्ही ही रेसिपी याआधी बनवून बघितली नसेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि शेवटी मी काही टिप्स पण सांगणार आहे, जेणेकरून जर तुम्ही पहिल्यांदा ही रेसिपी करत असाल तर ती पहिल्याच प्रयत्नात खूप छान होईल। तर सर्वात आधी तर सारण करायचं तर सारणासाठी एक ओला नारळ घेतलेला आहे, तो किसून घ्या किंवा मिक्सरला लावून बारीक करा, कसाही चालेल। तर मी तर मिक्सरला लावून बारीक केला आहे। त्यासाठी गूळ लागणार आहे, तुम्ही साखर पण घेऊ शकता, पण गुळाने छान वेगळा रंग येतो आणि खूप छान टेस्ट गुळाची येते, त्यामुळे गुळच मी घेते। ड्रायफ्रूट्स लागणार आहेत, तर काही तुम्हाला जे आवडेल ते कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता। मी काजू बदाम घेतलेत बारीक करून। त्याच्यानंतर एक टोप ठेवलं, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकले, अजून किसलेला नारळ आहे तो टाकायचा आहे। छान असा स्लो गॅसवरती परतून घ्यायचा, ब्राऊन रंग येईपर्यंत गूळ टाकायचा, गूळ पण विरघळून घ्यायचा आणि मिश्रण हे ओलसर राहिलं नाही पाहिजे, पाणी नाही राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये, ते एकदम असं ड्राय झालं पाहिजे, तोपर्यंत ते परतून घ्यायचं आहे। मिश्रण एकदा झालं की ते बाजूला ठेवून द्यायचं आहे थंड करण्यासाठी। थंड झाल्याच्या नंतर मी पीठ मळून घेणार आहे। पिठासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे। तूप तुम्ही गरम करून घ्या किंवा कसंही घ्या, तेल पण घेऊ शकता। ते घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। पीठ पण थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे, एकदम घातलं तर जास्त पातळ होऊ शकतं पीठ, पण थोडं थोडं पाणी घालायचं आहे, कारण पीठ जास्त सैल पण नको, जास्त घट्ट पण नको, मीडियमच ठेवायचं आहे। आणि 10-15 मिनटं झाकून बाजूला ठेवून द्यायचं पीठ, जेणेकरून ते मुरलं पाहिजे। त्याच्यानंतर आपण पुऱ्या करतो ना, तसे छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्यात। जे काय मिश्रण आपण तयार केले सारण, ते त्या पुऱ्यांमध्ये भरायचं आहे, दुमडून घ्यायचं आहे आणि त्या ज्या कडा असतात ना करंजीच्या, त्या छान व्यवस्थित बंद करायच्या। तर त्या तुम्ही बंद करून काट्याने डिझाईन करू शकता किंवा करंजी कटर असतं ना त्याच्यानेही तुम्ही करू शकता। माझ्याकडे करंजी कटर होतं, मी त्याच्याने केलं आणि काही मी काट्याच्या चम्मचने पण केलं आणि त्याप्रकारे मी सगळ्या करंज्या करून घेतल्या। त्याच्यानंतर एक छोटी कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, तेल छान असं गरम करायचं। तेल गरम झालं की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि करंज्या सावकाश तळून घ्यायच्या। खूप मोठ्या आचेवरती तळल्या ना तर करंज्या बाहेरून तर ब्राऊन रंग येतो त्याला, पण आतून कच्च्या राहतात, म्हणून त्या मंद आचेवरतीच तळून घ्यायच्या। तर इथे अशा प्रकारे मी सगळ्या करंज्या बनवून तळून घेतलेल्या आहेत आणि इतका छान त्याला खुसखुशीत आणि बोलतात ना अशा एकदम खुसखुशीत झाल्या आणि मस्त त्याला असं ब्राउनिश कलर आला होता। खूप छान बाहेरून कुरकुरीत आणि आतून गोड रसाळ अशा करंज्या इथे मी तयार केलेल्या आहेत। आणि आता एक छोटीशी टिप सांगते तुम्हाला, जर तुम्हाला करंज्या 2 ते 3 दिवस टिकवायच्या असतील तर ना सारण पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मगच करंज्या बनवायच्या। आणि करंज्या पण पूर्ण गार झाल्यावरती हवाबंद डब्यात बंद करून ठेवायच्या, त्यामुळे करंज्यांना जास्त काळ टिकतात, म्हणजे ताज्या राहतात। तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली ना तर तुम्ही नक्की करून बघा घरी आणि कशी झाली ते मला कॉमेंटमध्ये सांगा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक, सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी लाईफ विथ श्वेता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया आपण नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।